हाय हॅलो नमस्कार सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। तर सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो। तर चला आज घेतलेली आहे साफसफाई करायला, किचनची साफसफाई करायला घेतलेली आहे। हो भांडे सुकट टाकायला या ताडपत्रीवर टाकली मग सुकून जातील ना। कपडे बिपडे धुवून झालेत सकाळीच गुड्डीचे। तर आज किचनची भांडे घासायची होती, तर पोरींना बोलवला होता। पोरी शेतामध्ये राहतात, त्यांचं शेतावर घर आहे। तर त्यांना सांगितलं होतं का उद्या किचनची भांडे घासायचे, तर इकडंच या त्या माझ्या भाच्याच आहेत। तर मग सकाळीच आल्या होत्या आणि किचनची भांडी सगळे काढून घासायला घेतले होते। सगळा किचन रिकामा केलेला आहे। तर आज सगळा किचन रिकामा केला, सगळी भांडे बाहेर नेलेली आहेत। अजून मांडणी पण न्यायची आहे, मांडणी पण बाहेर घेऊन जायची आहे आणि चांगली घासून घ्यायची आहे। चांगल्या पोरींनी आज भांडे बिंडे सगळे डब्बे सगळे रिकामे केले आणि घासून घेतलेत। आता बघा सगळा पूर्ण किचन पोरींनी धुवून काढला, साफसफाई करून घेतली, पण व्हिडिओच घेतला नाही त्यांनी। मी पण बाहेर गेली होती तर पोरींनी काही व्हिडिओ घेतला नाही। त्यांनी सगळा साफसफाई करून घेतली, सगळा साफसूफ सगळा पूर्ण स्वच्छता केली भांड्यांची किचनची। आता आम्ही घेतले तिथं तांबा आणि पितळेची भांडे घासायला। मस्त पितांबरी घेतलेली आहे, पितांबरीने घासतोय। काही लिंबू आणि मीठ पण घेतलेलं आहे, मिठाने पण लिंबू मिठाने पण घासून बघतोय। मस्तपैकी आता स्वच्छ करतोय भांडे। दोघी भाच्या आहेत माझ्या मला सोबत आणि आम्ही तिघींनी घेतलेत भांडे घासायला। आता वाळत पण टाकलेले आहेत, थोडेसे सुकायला ठेवलेत आता। काढून ठेवलेला आहे, इकडे पण सगळा पसारा ठेवलेला आहे किचन मधला। आणि आता सगळे भांडे घासून दमलेले आहेत, तर चहा ठेवलेला आहे आता आणि सगळेजण चहा घेतात आता। आणि तिकडं बाबूचा काय करायला लावलाय, नाक साफ करायला लावलाय, पळतोय तो। तर सगळ्या ते भांडे पण सुकलेले आहेत आणि आता इकडे आणून ठेवलेत पोरींनी। मांडणी पण आणून ठेवले। सगळा पसारा आणून ठेवलाय, आता सगळा मांडणीला लावून ठेवायचे आहेत सगळे भांडे। सगळे मस्त स्वच्छ घासून पुसून आणि वाळवून ठेवले होते भांडे सगळे मस्त वाळले। तर ताईंना ना आता मस्तपैकी भांडे घासून झालेले आहेत, मस्त सुकवले उन्हामध्ये, पुसून घेतले पोरींनी छान। आणि आता मस्त आता झाकणं वगैरे लावून डब्यांची मांडणीला भांडे लावून ठेवायचे आहेत। आज भांडे मस्त खसखसून घासले, एकदम खसाखस पोरींनी छान भांडे घासलेत, चकाचक दिसतात। आता तांब्या पितळेचे पण छान भांडे घासलेत। आपली तांब्या पितळेची भांडे मस्त घासून झालेली आहेत, आता सुकल्यात पण। आणि आता मग लावून ठेवू, सगळे घरात नेऊन आता लावून ठेवू। आमच्या तांब्या पितळ्याच्या धुळी, आमच्या तांब्या पितळ्याचा फिल्टर, पातेले, कमळ्या, डब्बे कसे दिसतात आम्हाला कमेंट करून सांगा। तर आता सुकलेली भांडे सगळे लावायला घेतलेत, छान असे तांबा पितळेचे भांडे लावलेले आहेत। किती सुंदर दिसतात बघा। तांबा पितळेची भांडी असावेत घरामध्ये, लक्ष्मीचा वास असतो आपल्या घरामध्ये।
अजून बाकी आहेत लावायची भांडी. सगळे भांडे घासून झालेले आहेत, आता लावायला घेतलेले आहेत. तर तुम्हाला आवडले असतील आमचे तांबा पितळेचे भांडे तर आम्हाला कमेंट करा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो.